समजा एकाने उत्तर सांगितलं, बाकीचं लगेच त्याच्या तोंडाकडे पाहायला सुरुवात करते नवीन पोरं. ते गणित सोडून देतं लिहायचं डायरेक्ट. काय झालं ते उत्तर सांगितलं तर तिकडे पाहतं याचं कसं काय आलं, आपल्याला तर अजून काहीच नाही समजलं. मग पोरांचं जे आहे तो आत्मविश्वास थोडासा कमी होतो काही मुलांचा. हो, आपल्याला तर काहीच येत नाही, पोरं तर पटापट उत्तर सांगताय. असं होऊ नये म्हणून त्याच्या मागचं कारण असतं. ज्याला येतं त्याने गपचूप आपलं वहीत लिहून सोडवायचं, तसंच्या तसं ठेवायचं. बाकी थोडा वेळ दिलाच जातो, मग 10-15 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद किंवा एखादा मिनिटाचा वेळ दिला जातो. बाकीच्यांना गणित हा असा भाग आहे, तुमची विचार क्षमता तुमची वाढली पाहिजे. तुम्ही विचार केला पाहिजे, मी इथं असं केलं, इथं ही संख्या मांडली. मग तो विचार करायला जर तुम्हाला वेळ दिला नाही तर तुमचं गणित इम्प्रूव्ह होत नाही. लक्षात आलं? गणित इम्प्रूव्ह होणं म्हणजे काय, विचार करण्याची गोष्ट आहे. जसं जीकेचा भाग असतो एखादा किंवा दुसऱ्या गोष्टीचा भाग असतो, तो जर तुम्ही वाचलेला असेल ऑप्शन किंवा ती गोष्ट तुम्हाला आठवली, डायरेक्ट उत्तर आठवून जातं. हां, याचं उत्तर हे आहे, बरोबर आहे. जगातलं सर्वात उंच शिखर तुम्हाला माहिती असेल माउंट एव्हरेस्ट, लगेच क्लिक होणार. पण गणितामध्ये तुम्हाला उलटं पालटं करून इकडून तिकडून संख्या आदलून बदलून दिल्या जातात. त्यावेळी आपल्याला मांडणी कशी होईल हा विचार करता आला पाहिजे. मग ती विचार क्षमता तुम्हाला वाढवण्यासाठी वेळ दिला जातो. ती विचार क्षमता जर तुम्ही वाढवली नाही तर गणित इम्प्रूव्ह होत नाही. मग गणित सोडवताना विचार क्षमतेला चालना मिळाली पाहिजे, असं आपण करण्याचा प्रयत्न करतो. मग वेळ दिला तर माणूस विचार करेल ना.